आजच्या कथेचं नाव आहे चालणारं चित्र. रोहन हा एक कलाप्रेमी होता. एक दिवस एका आर्ट गॅलरीमध्ये तो गेला आणि त्याने तिथे एक जुने चित्र आवडलं. त्या चित्रात एका वाड्याचा पॅसेज आणि त्याच्या टोकाला एक बंद दरवाजा होता. चित्र खूपच तपशीलवार आणि गूढ होतं. त्याने ते विकत घेतलं. घरी परतल्यानंतर रोहन चित्र पाहत असताना पहिल्या रात्री त्याला आश्चर्यकारक गोष्ट दिसली. चित्रातील दरवाजा थोडा उघडला होता. दुसऱ्या दिवशी दरवाजा पूर्ण उघडला आणि त्यात एक काळसर आकृती उभी होती. ती आकृती अस्पष्ट आणि भयानक दिसत होती. तिचे डोळे एका अनोळखी भयानक शीतासाठी उघडले होते. तिसऱ्या दिवशी आकृती चित्रातून थोडी पुढे आली आणि रोहनच्या मनात भीती निर्माण झाली. त्याच्या श्वासाचे ठोके वाढू लागले. त्याने चित्रापासून दूर जाऊन त्या आकृतीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. चौथ्या दिवशी तर ती आकृती चित्रातून बाहेर आली आणि रोहनच्या खोलीत येऊन उभी राहिली. रोहन घाबरून मागे गेला, पण आकृती त्याच्याकडे हसत येत होती. अखेर रोहनने ते चित्र ताबडतोब फेकून दिलं, पण त्या चित्राची भयानक उपस्थिती अजूनही त्या खोलीत शापितपणे उभी आहे.